नवी मुंबईमध्ये एका 13 वर्षीय विद्यार्थिनीवरती शिक्षकानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे। अत्याचारानंतर मुलगी गर्भवती राहिल्याने ही बाब आता लक्षात आली आहे। पीडित मुलीचा गर्भपात करण्यात आला असून नराधम शिक्षक हरिशंकर शुक्ला हा फरार आहे। या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। त्याचबरोबर शाळा प्रशासन शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केलेला आहे। 7वीत शिकणाऱ्या या मुलीवरती शिक्षकाने एप्रिल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं गेलंय। या सगळ्या संदर्भात खासदार राजन विचारे यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। संस्थेचं हे रद्द करून टाकावं, कारण साहेब असे प्रकार तिकडे गंभीर स्वरूपाचे प्रकार झालेले आहेत। तिथल्या पालकांनी सुद्धा त्याची तक्रार दिलेली आहे। तिथलं जे मॅनेजमेंट आहे, तिथले प्रिन्सिपल आहेत, हे जाणून बुजून तिथल्या त्यांच्या वडिलांवरती प्रेशर आणून त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून त्यांना दबाव टाकण्याचा, त्यांना पैशाचा आमिष दाखवण्याचा प्रकार ही मंडळी करतायत। आणि त्यामुळे मी माननीय कमिशनर साहेबांना सांगितले की ह्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे।